रिसेंटली आरबीआयने म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केंद्र सरकारला डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये 2.86 लाख कोटी सरकारकडे जमा केले आणि ह्याच्या अगोदर 2025 मध्ये 2.69 लाख कोटी डिव्हिडंडच्या स्वरूपात जमा केले. 2024 मध्ये 2.11 लाख कोटी. तर एक प्रकारे हे केंद्र सरकारसाठी आरबीआय म्हणजेच एक प्रकारचे एटीएम झालेले आहे. तर रिझर्व्ह बँकेकडनं हा जो आलेला पैसा आहे, तर केंद्र सरकार हा एक नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणून हा पैसा कलेक्ट करत असतं. पण मग रिझर्व्ह बँक आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कोणाला कर्ज देत नाही, कोणाला होम लोन देत नाही किंवा कोणाला व्हेकल लोन देत नाही. पण मग पैसा कमवते कसं? तर रिझर्व्ह बँकेकडे पैसे कमवण्याचे काही मुख्य साधन आहेत. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे मोठ्या प्रमाणात फॉरेक्स मनी म्हणजे फॉरेन चलन आहे. त्यामध्ये डॉलर असेल किंवा स्टर्लिंग पाऊंड असेल, तर हे पैसे परदेशाच्या बँकांमध्ये गुंतवणूक करून त्यातनं परतावा रिझर्व्ह बँक मिळत असते. तसंच रिझर्व्ह बँकेकडे मोठ्या प्रमाणात सोन्याचे साठे सुद्धा आहेत. तर ह्या सोन्याचे जसं सोन्याच्या दरांमध्ये जशी वाढ होते तसा त्याचा फायदा सुद्धा रिझर्व्ह बँकेला होतो. तसंच रिझर्व्ह बँक फॉरेक्स ट्रेडिंग करून सुद्धा काही पैसे कमवत असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी बँकांना गरज पडत असते अशा वेळी बँकांना कर्ज देऊन सुद्धा त्याचं जे काही रेट ऑफ इंटरेस्ट असेल त्यातनं सुद्धा रिझर्व्ह बँक पैसे कमवत असते. पण मग आता सध्या सरकारला ह्या पैशांची गरज काय? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पश्चिम आशियातलं जे युद्ध सुरू आहे इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल, तर हे युद्ध काही नजीकच्या काळात थांबायची चिन्ह दिसत नाही. ह्या युद्धामुळे तेलाचे भाव, क्रूड ऑइलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. सध्या क्रूड ऑइल 100 ते 110च्या दरम्यान ट्रेड करत आहे. अशा वेळी भारत सरकारला क्रूड ऑइल इम्पोर्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपलं परकीय चलन खर्ची करावं लागतं. अशा वेळी हे रिझर्व्ह बँकेकडून आलेले जे काही डिव्हिडंड आहे सरकारसाठी एक गोल्ड माईन असेल. त्यानंतर ह्या आर्थिक वर्ष 2026-27 साठी जे आपला जीडीपी वाढीचा दर आहे तो सुद्धा कमी वर्तवलेला आहे. अशा वेळी खाजगी लोक म्हणजे जे खाजगी लोक आहेत ते इन्व्हेस्टमेंट करणार नाहीत. अशा वेळी सरकार पुढे येऊन त्यांना स्वतःला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागणार आहे. अशा वेळी हे रिझर्व्ह बँकेचे पैसे सरकारच्या मदतीला येतील. मग रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारे सरकारला मोठ्या प्रमाणात पैसे देणं हे काही तज्ज्ञ लोकांना पटलेलं नाही. त्याचं कारण म्हणजे रिझर्व्ह बँक ही एक सेंट्रल बँक आहे. ती भारतीय अर्थव्यवस्थेची एक मध्यवर्ती बँक आहे. तिचं काम आहे भारतीय बँकांवर देखरेख ठेवणं, भारताच्या अर्थव्यवस्थेतील महागाई नियंत्रण करणं, भारताच्या अर्थव्यवस्थेत एक चलन पुरवठा आहे तो नियंत्रित करणं, या सगळ्या गोष्टी रिझर्व्ह बँकेचे मुख्य काम आहे. पण मग अशा वेळी रिझर्व्ह बँकेचं हे पण काम आहे की आपत्कालीन स्थितीमध्ये बँकांना मदत करणं किंवा एखादी बँक बुडत असेल तर तिला सपोर्ट देणं. अशा आपत्कालीन स्थितीसाठी रिझर्व्ह बँकेने त्यांच्याकडे हा पैसा साठवून ठेवणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं आहे की रिझर्व्ह बँकेने अशा प्रकारे सरकारला मोठ्या प्रमाणात डिव्हिडंड देणं हे योग्य किंवा अयोग्य? तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.